उपलब्ध नाही. तसं न करता त्यांनी असं उत्तर द्यायला पाहिजे की कोणत्याही अधिकाऱ्याने कोणत्या कलरचा रंग शर्ट घातला पाहिजे, परिधान केला पाहिजे, अशा प्रकारचा कोणताही ड्रेस कोड शासनाने तयार केलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारची नोंद करण्याची पद्धत नाही, म्हणून माहिती उपलब्ध नाही. अशा प्रकारचं स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. परंतु जर मी विचारलं कोणत्या कलरचा शर्ट दिला, ते सांगता आपल्याला उपलब्ध नाही. याचा अर्थ मी असं समजतो की त्यांनी ती माहिती गायब केली, मग त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी माझी भावना होऊ शकते. म्हणून माहिती देताना व्यवस्थित माहिती दिली पाहिजे. म्हणजे काय दिली पाहिजे, माहिती उपलब्ध नसेल तर त्यांनी तीनच गोष्टी असतात. काय असतात? एक, तयार करण्याची किंवा ठेवण्याची पद्धत किंवा नियमावलीच नाही. किंवा कधी कधी काय असतं, नियमावली असते पण त्यांनी तयारच ठेवलेली नाही. कधी कधी असं असतं, ती माहिती तयार केलेली असते पण त्यांना ती सापडतच नाही. हा, म्हणून जनमाहिती अधिकाऱ्यांनी ती गोष्ट लिहून दिली पाहिजे की सदर बाबाबाबत नियमावली किंवा माहिती तयार झालेली दिसून येते, परंतु ती नसती किंवा ते कागदपत्र आढळून येत नाही, असं त्यांनी लिहिलं पाहिजे. परंतु फक्त अभिलेख उपलब्ध नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण काय करतो, जनमाहिती आपण अपिले अधिकारी सॉरी अर्जदार म्हणून काय करतो, प्रथम अपील करतो, द्वितीय अपील करतो आणि आपण 2 वर्ष वाया घालवतो. त्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे, कलम 7.1, 7.2, 7.3 किंवा कलम 9, महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 चं कलम 7.1, 7.2, 7.3, कलम 9 नुसार त्या कारवाई होण्याची आपण त्यांच्याकडे मागणी करू शकतो. कलम 9 म्हणजे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. आता ह्या केसमध्ये तहसीलदारने कोणत्या कलरचा शर्ट घातला पाहिजे याच्याबद्दल त्यांनी माहिती काय दिली? मला माहिती अशी दिली का अभिलेख उपलब्ध नाही. आता ह्याच्या गुन्हा दाखल होऊ शकत नाही. पण ही जनमाहिती अधिकाऱ्याची चूक आहे. त्याने मला का उपलब्ध नाही यामध्ये 3 पैकी 1 कारण देणं गरजेचं आहे की अशी माहिती ठेवण्याची किंवा तयार करण्याची कोणती पद्धत नाही. त्याच्यामुळे प्रशासनाने, आमच्या प्राधिकरणाने कोणती माहिती तयार केली नाही, म्हणून माहिती उपलब्ध नाही. दुसरी, तयार केलेलीच नसल्यामुळे आपल्याला ती देता येत नाही किंवा निर्माण न झाल्यामुळे आमच्या अभिलेखा उपलब्ध नाही, अशा प्रकारचे त्याने उत्तर दिलं पाहिजे. किंवा ही माहिती आढळून येत नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो, असाच अर्थ होतो की ती तयार ठेवण्याची किंवा तयार करण्याची, निर्माण करण्याची पद्धत आहे आणि त्यांनी ती तयार पण केली होती, पण ती ती मात्र हरवलेली आहे, गहाळ झालेली आहे, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून मग आपल्या नागरिकाला सेक्शन 9 नुसार फौजदारी कारवाई करण्याची अधिकार प्राप्त होतात. मग अशा वेळेस आपण प्राधिकरणाला पत्र लिहिलं पाहिजे, सार्वजनिक प्राधिकरणाला, तुम्ही सेक्शन 9 अंतर्गत तुम्ही गुन्हा दाखल करा. सेक्शन 7 अंतर्गत ती माहिती रिकन्स्ट्रक्शन म्हणजे पुनर्स्थापित करण्यासाठी, पुनर्बांधणी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे. म्हणजे कोणताही कागद जर असेल, कोणती माहिती असेल, ती वेगवेगळ्या लोकांकडे असते, बऱ्याच त्याच्या कॉप्या तक्रारदाराकडे असू शकतात, वरिष्ठांग कार्यालयाकडे असू शकतात, कनिष्ठ कार्यालयाकडे असू शकतात. ती ती त्यांच्याकडून गॅदर करून ती नसती तयार करून केली जाऊ शकते आणि कलम 9 अंतर्गत त्या संबंधित म्हणजे फौजदारी गुन्हा पोलिसांमध्ये नोंद केला पाहिजे. परंतु अशा परिस्थितीमध्ये सार्वजनिक प्राधिकरण कलम 9 नुसार गुन्हा नोंद करत नाही, तर आपण मात्र स्वतः कलम 9 नुसार आपण गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिसांना तक्रार दिली पाहिजे. परंतु आता तुमच्यापैकी अनेक सहकारी असं सांगतील, अहो साहेब, पोलीस कधीच दखल घेत नाही, सार्वजनिक प्राधिकरण असेल, लोकसेवा विरुद्ध कधीच घेत नाही. ते सांगतात आम्हाला त्यांच्या वरिष्ठांची परवानगी आणा किंवा त्यांनी मला तक्रार दिली तरच आम्ही घेऊ. किंवा मग त्याबाबत मी अशी तक्रार दिल्यानंतर किंवा त्याच्यापूर्वीच मी त्यांना पत्रव्यवहार करतो. आता एका केसमध्ये असं झालं की मी महापालिकेच्या अधिकाऱ्याविरुद्ध महापालिका कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना वर्दी दिली, सीआरपीसी 154(1) नुसार. त्यांनी मला असं सांगितलं की महापालिकेच्या मान्यतेशिवाय किंवा त्यांनीच फिर्याद दिली पाहिजे, तुमच्या फिर्यादीशिवाय त्याच्यामुळे तुमच्या फिर्यादीशिवाय आम्हाला त्यांच्या फिर्यादीशिवाय आम्हाला गुन्हा नोंद करता येणार नाही. मग मी त्यांना आरटीआय फाईल केला आणि त्यांना त्याच्यामध्ये विचारलं की सामान्य नागरिकाऐवजी महापालिकेच्या अधिकाऱ्यानेच फिर्याद दिली तरच पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा अधिकार असल्यास त्याबाबतच्या नियमावलीची प्रत देण्यात यावी. लक्षात येते मी काय मागितलं? मी अशी माहिती मागितली की संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्याविरुद्ध महापालिकेच्या परवानगीशिवाय परवानगीशिवाय किंवा मान्यतेशिवाय सामान्य नागरिकाला गुन्हा दाखल करता येत नसल्यास त्याबाबतच्या नियमावलीची प्रत देण्यात यावी, अशी माहिती मागितली. मागितल्यानंतर ते म्हटले तुम्हाला काय पाहिजे? म्हटलं मला माहितीची गरज नाही, कारण मला याची माहिती आहे, माझ्याकडे माहिती आहे की अशी नियमावली कोणतीच नाहीये, अशी नियमावली अजिबात कोणाकडे नाहीये, तुमच्याकडे पण ती नाहीये. पण मला ती नियमावली का पाहिजे माहिती का? ती नियमावली मी तुमच्याकडून घेणार आणि तुम्हालाच देणार. या नियमावलीची तुम्हालाच गरज आहे. मला ठाम आहे, मला माहिती आहे अशी नियमावली अस्तित्वात नाही, पण अशी नियमावली तुम्हाला माहिती आहे आणि ती नियमावली मी तुमच्याकडून घेणार आणि तीच तुम्हाला देणार. मित्रांनो, लक्षात घ्या, अभिलेख एखादी माहिती उपलब्ध नाही ही सुद्धा एक माहितीच आहे. म्हणून त्यांनी जर माहिती लिहिली, अशी कोणती नियमावली नाही, ती माहिती मी घेतो आणि त्यांनाच चिपकवतो, हे घ्या. ही माहितीची मला गरज नाही. ही माहिती अधिकाराचा वापर मी फक्त तुमच्यासाठी केलाय. मला माहिती अधिकार कायद्याची काहीच गरज नाही.
हा फक्त तुम्हालाच तुम्हाला तुम्हाला आरसा दाखवण्यासाठी, कारण तुम्हाला नियमावली माहित नाही म्हणून मला तुम्ही नियमावली द्या आणि ती नियमावली मला तुम्हाला देता येईल. म्हणजे अशा प्रकारे आपण त्यांना अकाउंटेबल करू शकतो, त्यांनाच त्यांचा आरसा दाखवू शकतो आणि अशा प्रकारे मग आपण त्यांना अकाउंटेबल करायचा प्रयत्न करू शकतो. पण परंतु लोकसेवकाविरुद्ध गुन्हा दाखलच करायचा नाही, कोणत्याही लोकसेवकाविरुद्ध किंवा प्रतिष्ठित व्यक्तीविरुद्ध करायचंच नाही, असा अलिखित नियम पोलिसांनी तयार करून ठेवलेला आहे. म्हणून जवळजवळ 99.99% केसमध्ये लोकांना कोर्टामार्फत 156(3) ची ऑर्डर घ्यावी लागते. आता नवीन कायद्यानुसार मला वाटतं 175(3) नुसार आपल्याला अर्ज करावा लागतो कोर्टामध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला पुढे पाठपुरावा करणं गरजेचं आहे. म्हणून आपण आपण तयार असेल तर लक्षात घ्या, कसं असतं माहितीये का, मुळात आपल्या घरी चोरी होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. परंतु होतं काय, आपल्या घरी चोरी होते, मग आपण आपण नाव कोणाला ठेवतो, त्या चोराला नाव ठेवतो, त्या चोराच्या आईवडिलांना नाव ठेवतो. त्या चोराला काय नाव ठेवतो, त्याला माझं घर सापडलं का, त्याला त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावर संसार केले नाही का, बरं त्यांनी चोरायचं तर माझं ड्रायव्हिंग कशाला कशाला चोरायचं, फक्त पैसेच घेऊन जायचे. हा, जाताना त्यांनी काचीची बरणी कशाला फोडली, त्याने त्याचं काय झालं, त्याने फक्त किमती वस्तू घेऊन जायला पाहिजे. म्हणजे चोराने कशा प्रकारे चोरी केली पाहिजे किंवा त्याने कसं वर्तन केलं पाहिजे हे आपण अपेक्षा करतो. परंतु चोराने चोरीच करू नये, केली तर तो पकडला जावा, यासाठी आपण काय प्रिकॉशन घेतली पाहिजे किंवा काय कार्यवाही केली पाहिजे याच्याबाबत आपण मात्र अजिबात सजग राहत नाही. म्हणजे आपण जर व्यवस्थित आपलं घर ठेवलं, आपण जर व्यवस्थित आपलं काम, आपली सुरक्षा यंत्रणा व्यवस्थित तयार ठेवली, आपले मौल्यवान वस्तू आपण नीट सांभाळून ठेवले, तर चोरी एकतर होणार नाही, झाली तर त्याची परिणामता फार कमी होईल. परंतु अशीच परिस्थिती आपण आपण फक्त लोकसेवक आणि सरकारी लोकप्रतिनिधी यांना शिव्या घालण्यातच आपला बराचसा वेळ जातोय. परंतु त्यांना अकाउंटेबल कसं करता येईल यासाठी मात्र कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. मी मात्र कोणतंही मला उत्तर आलं तर मी कधीच फ्रस्ट्रेट होत नाही, कधीच नाराज होत नाही. उलट जो देगा उसका भी भला, जो ना देगा उसका भी भला. मला कोणी उत्तर कसं द्या तरी मला काही फरक नाही पडत. मी त्याचं भांडवल करून त्याचा उपयोग करतो आणि त्याचा पाठपुरावा करतो. आणि मला कधी राग येत नसल्यामुळे पाठपुरावा कसं करायचं याचं मला उत्तर सापडतं. कारण मला फ्रस्ट्रेशन आलं, मुळात आपल्याला स्वतःला जर फ्रस्ट्रेशन जर आलं तर आपण मात्र व्यवस्थित पाठपुरावा करू शकणार नाही. आपण नाराज होतो, नाराज झालं का आपली बुद्धी काम करण्याचं सोडून देते. फ्रस्ट्रेशन जर आलंच नाही आपल्याला तर आपण चांगल्या प्रकारे पाठपुरावा करू शकतो. हे मी तुम्हाला स्वानुभवावरून मी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सांगू शकतो. आता मुळात आरटीआयचा वापर खूप महत्वाचा आहे. परंतु हा आरटीआय कायदा प्रचंड दाबलेला आहे हे आपल्याला दिसून येतं. मग परंतु काय होतं माहितीये का, फक्त आपल्याला आरटीआय करायचा आणि आपल्या चमत्काराची आपण अपेक्षा करतो. परंतु दुर्दैवाने मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की आरटीआय कायद्याचा फक्त वापर केला तर तर आपलं काहीच होणार नाही. मुळात माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही आरटीआय वापरायचं सोडून द्या. आता तुम्ही म्हणा कसं काय सर, आरटीआय तर खूप महत्वाचा टूल आहे, त्यातून पुरावे मिळतात. बघा, आपण उलट मानलं पाहिजे, पुरावे मिळाले तर चांगली गोष्ट आहे, नाही मिळालं तर अजून चांगली आहे. मी तुम्हाला अजूनही माझं माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. मी मी सेकंड अपील करणं गेल्या 4 ते 5 वर्ष सोडून दिलेलं आहे आणि फर्स्ट अपील चुकून करतो. आरटीआय मी महिन्यातून 1 किंवा 2च फक्त करतो. अर्थात मला तेवढा अनुभव असल्यामुळे मला तेवढी गरज लागत नाही. ही सुद्धा वस्तुस्थिती मान्यच केली पाहिजे. परंतु आता मी भाड्यानं राहतो, माझा ऍड्रेस बदली झालाय, त्याच्यामुळे मला जुन्या ठिकाणी अनेक द्वितीय अपीलाची पत्र आली होती. मला माहिती आयुक्त कार्यालयातून फोन आला होता, सर तुमचे पत्र सगळं परत येतात, त्यामुळे तुम्हाला सुनावणी अटेंड करता येत नाही, तर कृपया आम्हाला नवीन पत्ता द्या. मी त्यांना नवीन पत्ता सुद्धा दिला नाही, कारण मला सुनावणी अटेंड करायची सुद्धा इच्छा राहिली नाही. म्हणजे तुम्ही कोणताही निर्णय द्या, मला त्या निर्णयाची काही गरज पडली नाही. कारण ते सेकंड अपील मी 3-4 वर्षापूर्वी केले होते आणि त्याची ग्रीव्हन्स त्यावेळेस होती असं मला वाटलं. पण आज मला त्या निर्णयाची काहीच गरज वाटत नाही. तो तुम्ही माझ्या बाजून द्या किंवा माझ्या विरुद्ध द्या, त्या निर्णयाच्या कॉपी सुद्धा मी डाउनलोड केलेल्या नाहीये, कारण मला त्याची गरज वाटत नाही. आणि एवढा मी फ्रस्ट्रेट झालोय स्वतः, म्हणजे त्या कायद्याकडून मला कोणतीही अपेक्षा शिल्लक राहिली नाही. माहिती आहे आयुक्त मला काहीतरी न्याय देईल, काहीतरी निर्णय देईल, प्रशासन नीट काहीतरी माहिती असल्यामुळे चालेल, ही अपेक्षाच करणं चुकीचं आहे. कारण माझ्याकडे इतर टूल आहेत, मी इतर टूलचा वापर करतो. मग इतर टूल आपण डेव्हलप केले पाहिजे. पण होतं काय, आपल्या सर्व कार्यकर्ता एकच टूल आहे, फक्त माहिती अधिकार कार्यकर्ता किंवा एखादा तक्रार अर्ज. हो, पण तक्रार अर्ज करायचे तर नेमकं कोणते केले पाहिजे. तक्रार अर्ज करताना 12 आठवड्याचं एक सर्क्युलर आहे, 13 जानेवारी 2011चं. त्याच्यामध्ये असं म्हटलं की कोणते काम 12 आठवड्यात झालं पाहिजे. त्याच्यानंतर 2 महिन्यात कोणते काम झाल्याचं एक परिपत्रक आहे 2003चं सार्वजनिक प्रशासन विभागाचं. त्याच्यानंतर एक दप्तर दिरंग कायदा म्हणजे विलंब प्रतिबंध कायदा आहे, छान सुंदर कायदा आहे, त्याचा वापर केला पाहिजे. महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005, म्हणजे जर अभिलेख मिळत नाही त्या मगाशी सांगितल्याप्रमाणे, तर त्याच्यावर कलम 7 नुसार त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही रिकन्स्ट्रक्ट करा, म्हणजे पुनर्बांधणी करा, त्यांच्याकडून ते संबंधित ते पेपर गोळा करा आणि मग ते मला माहिती द्या, असं आपण सांगू शकतो. किंवा कलम 9 नुसार गुन्हा दाखल करा. त्याच्यानंतर एक महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005 हा एक कायदा आहे. परंतु
शासनाने त्याच्यात फारच मर्यादित सेवा टाकल्यामुळे ज्या सेवा अधिसूचित केल्या त्याच सेवेबद्दल तो कायदा वापरता येतो. ज्या सेवा अधिसूचित केलंच नाही त्याच्याबद्दल मात्र आपल्याला पाठपुरावा करता येत नाही. म्हणून मला असं वाटतं की त्या कायद्याचा फार मर्यादित उपयोग होतो. नंतर लोकशाही दिन सुद्धा आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे डॅमेज कंट्रोल म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे ऑप्शन आहे. डॅमेज कंट्रोल म्हणजे काय? बघा, मीडियामध्ये आपण बघतो, मीडियामध्ये बातमी छापून आली किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कधी बातमी आली तर प्रशासनाचा दबाव येतो आणि त्याचा फायदा होतो. म्हणजे एखाद्या मीडियात जर बातमी आली आणि त्याचा प्रशासनाचा दबाव येतो आणि प्रशासन काहीतरी दखल घेतं, असं आपल्याला आतापर्यंत जाणवतं. मग का बरं मीडिया कर्मी, सॉरी, मीडियामध्ये जर बातमी आली तर त्याची दखल हे प्रशासन, सार्वजनिक प्राधिकरण का घेतं? त्याचं उत्तर काय? तर सगळे म्हणतील नाही ते बदनामी होते ना, आणि मग त्याच्यावर दबाव येतो म्हणून ते करतं. तसं नाहीये. एक डॅमेज कंट्रोल नावाचे म्हणजे एक पद्धत आहे. प्रशासनाचा एक म्हणजे शासनाचं एक धोरण आहे की जर एखादी बातमी प्रशासनाच्या प्रतिमा मलिन करणारी असेल तर त्या संपादकाला त्याच दिवशी किंवा जास्तीत उशिरात उशिरा दुसऱ्या दिवशी खुलासा कळवला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ, जर माझं समजा साप्ताहिक आहे, मी जर बातमी छापून आणली की अमुक अमुक सोसायटीच्या बाजूला कचऱ्याचा ढीग पडलेला आहे आणि महापालिकेचं दुर्लक्ष आहे, अशा प्रकारची आशयाची जर मी बातमी छापून आणली फोटोसहित किंवा फोटोशिवाय, तर त्या सार्वजनिक महापालिकेने मला संपादक म्हणून मला पत्र लिहिलं पाहिजे की साहेब अशी अशी बातमी तुम्ही छापून आणली, म्हणजे लिहिली होती, पण अशी ही बातमी पूर्णपणे खोटी आहे, कारण अशा प्रकारचा कचरा साचलाच नव्हता. परंतु मी फोटोनुसार जर छापली असेल तर ते सांगतील नाही, ही वस्तुस्थिती आहे, परंतु 3-4 दिवस झाले आमचे कर्मचारी आजारी होते किंवा ते संपावर होते म्हणून मात्र कारवाई करताना आली, पण येत्या 2 दिवसात आम्ही कारवाई करू, किंवा येत्या तो कचराचा ढीग साफ केलेला आहे, हा, त्याच्यामुळं आता इथून पुढे कधी समस्या येणार नाही, किंवा तुम्ही दिलेली बातमी पूर्णपणे खोटी, तुम्हाला ह्याद्वारे सूचित करण्यात येते की इथून पुढे अशा प्रकारच्या खोडसाळ बातम्या देऊन आमची प्रतिमा समाजामध्ये बदनाम करू नये आणि अन्यथा आम्हाला तुमच्या विरुद्ध नाईलाजाने कायदेशीर कारवाई करावी लागेल, अशा आशयाचं त्यांनी मला पत्र दिलं पाहिजे. म्हणजे त्यांनी कोणत्या ना कोणता खुलासा मला दिलाच पाहिजे. आणि म्हणून त्याला डॅमेज कंट्रोल असं म्हणतात. म्हणून आपण कोणतीही जर सार्वजनिक प्राधिकरणाने कोणत्याही प्रकारचं जर अनियमितता केली, चुकीच्या गोष्टी केल्या, भ्रष्टाचार केला, तर त्याबाबत एखाद्या पेपरमध्ये बातमी छापून, मग ठीक आहे साप्ताहिक असेल तरी काय हरकत नाही, त्याच्यामध्ये छापून मात्र त्याचा खुलासा संपादकाला दिला की नाही त्याचा मात्र पाठपुरावा घेतला पाहिजे. ते सर्क्युलरची पाहिजे तर मी तुम्हाला कॉपी पाठवू शकेल, आणि त्याच्यामध्ये तो खुलासा दिला पाहिजे. मग तुम्ही असं म्हणणार की साहेब साप्ताहिक ते वाचत नाही, मग आपण काय केलं, बातमी छापून आल्यानंतर कव्हरिंग लेटरने ते साप्ताहिक त्यांना त्यांच्या नावाने ते दिलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर आपण ते लिहिलं पाहिजे की तुम्ही याबाबतचा खुलासा सादर करा, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आरटीआय टाकू शकता, याबाबत काय खुलासा सादर केला याच्या प्रकारे तुम्ही माहिती मागू शकता. आता एक मित्रांनो तुम्हाला ना एक ह्याबाबत एक उदाहरण सांगतो. आता मला असं वाटतं माझ्याकडे सांगण्यासारखा बराच विषय आहे, परंतु रात्र थोडी संगवे फार म्हणून मी जरा फास्ट घेतोय. विषय असा आहे की आपले एक ख्यातनाम आणि एक मार्गदर्शक, आपले सर्वांचे मार्गदर्शक अनिल गलगली साहेब यांनी एक माहिती मागितली होती गृह विभागाकडे. आता अनिल गलगली साहेबांचं कार्य फार प्रचंड आहे, त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या आहे. त्यांनी एक माहिती मागितली होती गृह विभागाकडे की गृह विभागाने आतापर्यंत किती एसीपी, डीवायएसपी यांच्या विरुद्ध कारवाई सुरू केलेली आहे, याबाबत तुम्ही आम्हाला माहिती द्या, अशा प्रकारचं गलगली साहेबांनी आरटीआय फाईल केला होता. आणि त्यांना ती माहिती दिलीच नाही, त्यांना ती माहिती दिलीच नाही, आणि त्याच्यामुळे ती बातमी गलगली साहेबांनी लोकमतमध्ये छापून आणली. आणि त्याच्यामध्ये बातमी अशी होती की गृह विभागाला ह्या अधिकाऱ्यांची माहिती देण्यास वावडे. हा, म्हणजे गृह विभाग हे पाठीशी घालतायत त्या अधिकाऱ्यांना, त्यांच्यावर शिस्तभंग काय झाली याची ती माहितीच देत नाही, आणि म्हणून त्या गृह विभागाला त्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात वावडे, अशा प्रकारची प्रतिमा मलिन करणारी गृह विभागाची अशा ती बातमी छापून आली. त्याच्यानंतर मग कदाचित गलगली साहेबांनी पुढे कदाचित पहिलं अपील दाखल केलं असेल, पण मी मात्र ती आलेली कटिंग, ती त्याची कटिंग लावून मी आरटीआय फाईल केला की ह्या डॅमेज कंट्रोल सर्क्युलर नुसार तुम्ही संपादकाला काय खुलासा सादर केला याची माहिती देण्यात यावी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला ती मात्र खुलासा काय दिला याची माहिती दिली नाही, पण जी गलगली साहेबांना माहिती नाकारली ती मात्र मला माहिती देण्यात आली. बघा काय चमत्कार आहे. मूळ अर्जदाराला माहिती दिली नाही, हा, कारण त्यांनी सांगितलं सेक्शन कलम 8चा वापर करून त्यांनी ती माहिती नाकारली, आणि म्हणून ती माहिती लोकमतमध्ये छापून आली. मी मात्र तुम्ही तुमच्या खात्याची लोकमतने बदनामी केली, मग तुम्ही संपादकाला काय खुलासा सादर केला, त्या खुलाशी मला परत पाहिजे.
त्यांनी